बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पुणे महापालिकेच्या आखाड्यातून। पुण्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या प्रभाग क्रमांक 9 मधील निवडणुकीच्या रिंगणात आता भाजप नेते चंद्रकांत पाटील प्रचारासाठी उतरले। भाजपने उमेदवारी न दिल्याने राष्ट्रवादीमधून अमोल बालवडकर या प्रभागामध्ये निवडणूक लढवत आहेत। तर या प्रभागामधून आपला उमेदवार राज्यात सर्वाधिक मतांनी जिंकून येईल असं भाकीत चंद्रकांत पाटलांनी केलेलं आहे। दरम्यान मला उमेदवारी दिली असती तर दारोदारी फिरायची वेळ आली नसती असा टोला अमोल बालवडकर यांनी चंद्रकांत पाटलांना लगावलाय। तुम्हाला पोराला गेला तर भविष्य कोणतं ठरणार आलं 81 जाणार गाडी 82 टॉस सोडवला आपल्या बाजूला लागला आणि अतुल शहा नावाचा आपला कार्यकर्ता टॉस करून मुंबई महानगरपालिका नगरसेवक झाला। माझं 82चं भविष्य ठरलं। त्या भविष्यावर तो लिहून ठेवा डायरीमध्ये की महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त मतं मिळून नगरसेवक होईल तर लहू बालवडकर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चुकीचे उमेदवार अनेक प्रभागामध्ये दिल्यामुळे झाडाझडती घेतलेली आहे आणि आता त्यांच्या तो प्रतिष्ठेचा विषय झालेला असून ते आज रस्त्यावरती दारोदारी हिंडायची त्यांची ही वेळ नसती आली जर त्यांनी मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली असती तर भारतीय जनता पक्षामधून। पण असो ठीक आहे, आता ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे, नेत्याविरुद्ध कार्यकर्त्याची लढाई आहे आणि जेवढे चंद्रकांत दादा माझ्या प्रभागात फिरतील तेवढं माझं लीड 100% वाढणार। आणि आता पोपट घेऊन फिरायचं इथं ज्योतिषी आहेत तर नाही का, कारण या ठिकाणी जो काम करतो ते लोकांच्या मनामध्ये राहतं। मी ज्योतिषी आहे, मी भविष्यवाणी करतो, इथून मागची त्यांची एक तरी भविष्यवाणी खरी झाली का हे जनतेला माहिती आहे।